रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली जात असून राज्यातील 930 गावांमध्ये भारतीय संचार निगम लिमिटेड यांच्या वतीने 4G सेवेसाठी टॉवर उभारले जाणार आहेत। त्यासाठी 200 चौरस मीटर जागा विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहे। त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे। भारतीय संचार निगम लिमिटेडचे मुख्य महाप्रबंधक यांनी त्यांच्या दिनांक 16 ऑगस्ट 2022च्या पत्राद्वारे महाराष्ट्रातील दूरक्षेत्रातील 2386 गावांमध्ये ग्राउंड बेस्ड टॉवर अँड हाल्टिंग हॉप इक्विपमेंटच्या प्रयोजनासाठी 200 चौरस किलोमीटरची जागा ही विनामोबदला उपलब्ध मिळावी अशी मागणी केली होती। त्यानंतर आता संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ही जागा मोफत उपलब्ध केली जाणार आहे। पायाभूत सुविधा तसेच वीज पुरवठा व जोडणी केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्याच्या कामांबाबत शासकीय स्वरूपाच्या मान्यता प्रदान करण्याच्या दृष्टीने मागणी करण्यात आली होती। परंतु दिनांक 30 मे 2025च्या पत्रानुसार 930 जागांमध्ये प्रयोजनासाठी 200 चौरस मीटर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार आता ही जागा उपलब्ध झाल्याने 4G सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। राज्यातील 930 पैकी सोलापूर जिल्ह्यातील 12 ठिकाणी 4G टॉवर उभारले जाणार आहे। यात इब्राहिमपूर इथं 2, किरनळली अक्कलकोट, तोरणी अक्कलकोट, तुकपिंपरी बार्शी इथं 2, मांजरेगाव करमाळा, हतकरवाडी माढा, नातेपुते माळशिरस, जंगलगी मंगळवेढा, आगाळ गाववाडी सांगोला या ठिकाणी 4G टॉवर उभारले जाणार असून त्यासाठी शासनाकडून 200 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।